सारी ही कथा काल आपण बघितली। जनकनंदिनी जानकी सीता माता, जो मनामध्ये संशय होता त्या प्रभूवर संशय घेतला आणि शंका ही एवढा भयंकर महारोग आहे बघा, एवढा भयंकर महारोग आहे। एक उदाहरण या ठिकाणी सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अमेरिकेमध्ये एक प्रयोग केला गेला। एका व्यक्तीला सांगितलं की उद्या रात्रभर तुला जेरबंद ठेवणार आहोत आणि रात्री 12 वाजता त्या जेलमध्ये, तुझ्या कमऱ्यामध्ये, तुझ्या रूम मध्ये कोब्रा नावाचा साप सोडणार आहे। किंग कोब्रा आपण ज्याला म्हणतो ना, सर्पाचा राजा, तर तो किंग कोब्रा त्याचा दंश झाला की 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो। 10-15 मिनिट सुद्धा जास्त झाली आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला त्या रूम मध्ये ठेवलं, अंधार आहे आणि प्रयोग करायचा होता, हातपाय बांधलेले आहेत। त्यावेळी त्या शास्त्रज्ञांनी तो प्रयोग करण्यासाठी पाहिला। 2 टाचण्या घेतल्या, टाचपिन आपण ज्याला म्हणतो, त्या टाचण्या घेतल्या, त्याच्या दोन्ही भुवयांना फक्त टोचवल्या, स्पर्श झाल्याबरोबर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। कारण मनामध्ये शंका होती की 12 वाजता मला सर्पदंश होणार आहे। म्हणून शंका ही फार बेकार आहे। शंका आणि श्रवण सुद्धा कानावर चांगलं असावं। म्हणतात ना की पोटात केलेलं जहर उतरवता येतं, पण कानात केलेलं जहर कधी उतरवता येत नाही। त्यासाठी संवाद महत्वाचा आहे। तर बघा, जनकनंदिनी जानकी सीता मातेचंही आज जन्मोत्सव या ठिकाणी आपण बघणार आहोत। हॅलो हॅलो, तर त्याला स्पर्श झाल्याबरोबर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। हॅलो हॅलो, तेव्हा मग शंका हे फार मोठं घर आहे आणि म्हणून आता पार्वती मातेचा विवाह झाला भगवान शिवजी बरोबर। तो विवाह झाल्यानंतर सुंदर असा थाटात विवाह सोहळा संपन्न झाला। तो सोहळा संपन्न झाल्यानंतर हिमालयानं आपली कन्या पार्वतीचा हात भगवान शिवजीच्या हातामध्ये सोपवला। माणसं म्हणतात बघा, लग्न सोहळ्यामध्ये ज्या वेळेला आपण कन्यादान करतो तेव्हा महिला काय म्हणतात सासरच्या लोकांना, मुलीच्या, की आजवर होती आमची, आता झाली तुमची, आता आमची जबाबदारी संपली, आता इथून पुढे तुमची जबाबदारी, आता ही तुमची लेक म्हणून तुम्ही सांभाळा। याच प्रकारे हिमालयानं आपल्या कन्येचा, पार्वती मातेचा हात त्या ठिकाणी भगवान शिवजीच्या हातामध्ये सुपूर्द केला। बघा, प्रत्येक माता पित्याच्या जीवनातले हे प्रसंग आहेत। जीवनामध्ये जी माणसं कधीच रडत नाही ना, ती माणसं मुलीच्या सासरी जायच्या वेळेला निश्चित रडतात, त्यांच्या नेत्रामध्ये अश्रू तरळतात। बघा, एवढंच नाही तर गावातली एखादी कन्या, तिचा विवाह होतो, तिला वाटे लावायला माणसं जमतात की आपल्या गावातली कन्या वाटे लावण्यासाठी जावं। असं पूर्वीची माणसं म्हणायची। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याला वाटे लावण्यासाठी
जावं आणि एखादली गावातली कन्या जर त्या ठिकाणी सासरी जात असेल तर तिला सुद्धा वाट लावण्यासाठी सर्व माणसं थांबतात. आणि ज्या वेळेला ते माईबाप रडतात ना त्या वेळेला फक्त ते माईबाप रडत नाही, फक्त ती कन्या रडत नाही, तर त्या ठिकाणी पूर्ण गाव रडू लागतं. कुणाची कन्या असू द्या ती सासरी निघाली की त्या ठिकाणी नेत्रामध्ये अश्रू तरळतात. प्रत्येक माई बापाच्या जीवनातले हे प्रसंग आहेत. आणि ती कन्या सुद्धा जेव्हा माहेरी जाते ना त्यावेळेला तिला काळजी असते फक्त बापाची. तिला माहिती असतं की माय चार महिलांमध्ये जाईल, कामकाजामध्ये तिचा वेळ निघून जाईल, 4 मैत्रिणी तिच्याकडे येतील, तेव्हा ती समजून सांगेल, तिला त्या महिला समजवतील. पण बापाला कुठे रडता येत नाही, माणसाला रडता येत नाही हो. महिला रडून मोकळ्या होतात पण त्या बापाला 4 माणसात रडता येत नाही. तो बाप घरामध्ये डोक्याखालची उशी तोंडावर घेऊन तो बाप रात्रीचा रडत असतो त्या कन्येच्या आठवणीमध्ये. कारण कन्येचं योगदान एवढं योगदान आहे की दोन्ही कुळाचा ती उद्धार करते. पुत्र 42 कुळाचा उद्धार करतो, पण कन्या मात्र त्या ठिकाणी माहेरच्या आणि सासरचा दोन्ही कुळाचा त्या ठिकाणी उद्धार करत असते. कन्येचं योगदान तुम्ही विचार करा. माईबाप सोडते, तिच्या सख्या मैत्रिणी सर्व काही सोडून ती परक्या घरी जाते. पण परक्या घरी गेल्यानंतर सुद्धा तिथे ती पुन्हा तिचा परिवार तयार करत असते. तिच्या मैत्रिणी, त्या सासवा, त्या नणंदबाई तिच्या असतील, त्या सर्वांना आपलंसं करून घेते. का तर योगदान आहे त्या कन्येचं, मुलीचं. आणि म्हणून घरातल्या लक्ष्मीचा कधी अपमान करू नका. ज्या घरामध्ये लक्ष्मीचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये वेगळ्या लक्ष्मी पूजन करण्याची गरज नाही आहे. ती लक्ष्मी घरातली खुश असावी. आणि म्हणून लक्ष्मीचा कधी अपमान करू नये. घर गोकुळासारखं असावं, त्या घरात आनंद असावा. आणि घर कसं असावं हे सुद्धा आम्हाला प्रभू रामचंद्रजीचं चरित्र शिकवतं. हिमालयाची कन्या पार्वती माता, सर्वसामान्य माणसं रडतात, यात नवल काय आहे? आज हिमालयासारखा पहाड रडू लागला धसा. सांगितलं भगवान शिवजी, आमची कन्या, हिचा हात तुमच्या हातामध्ये सुपूर्त करतो, हिचा तुम्ही सांभाळ करा, आमची कन्येचा सांभाळ करा. भगवान शिवजी पार्वती मातेचा हात हातामध्ये घेतात. आणि आता हिमालयाच्या डोक्यावरचं ओझं कमी झालं आणि भगवान शिवजी पार्वती मातेला घेऊन निघालेले आहेत कैलास पर्वताकडे. सर्वांनी टाळी वाजवायची. जेव्हा भजन होईल तेव्हा वर हाताने टाळी. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मोताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मोताबाई. हो निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मोताबाई. हो निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मोताबाई. हो निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मोताबाई. 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 निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका
बाबा भोले भरते हैं सबके करदाने वासना कौड़ी रखते भोले भरते हैं सबके करदाने भोले रहते हैं वीरान तो रहते हैं हम घरों में पीते हैं मन सदा पीते हैं मन सदा भर भर वो प्याले मेरे भोले बाबा बड़ी ही निराले मेरे भोले बाबा बड़ी ही निराले मेरे भोले बाबा अशा प्रकारे भगवान शिवजी पार्वती माता समवेत कैलास पर्वतावरती आलेले आहेत आणि कैलास पर्वतावरती आल्यावर त्या ठिकाणी भगवान शिवजी आणि पार्वती माता बसलेले आहेत. त्यावेळेला पार्वती माता म्हणतात, प्रभू मागच्या जन्मामध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. मला मागच्या जन्माची आठवण आहे. मी सती होते. मी तुम्हाला रामप्रभूवर शंका घेतली आणि शंका घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले. तेव्हाही मी प्रश्न विचारले पण परीक्षा वृत्तीने विचारले. परीक्षा वृत्ती वेगळी आणि जिज्ञासा वृत्ती वेगळी. पार्वती मातेने परीक्षा घ्यायचं ठरवलं पण रामप्रभूची परीक्षा घेणे एवढी पात्रता पार्वती मातेमध्ये नव्हती. आणि म्हणून मी मागच्या जन्मामध्ये सतीची तेव्हा तेवढी पात्रता नव्हती. मी मागच्या जन्मात त्या ठिकाणी परीक्षा घेतली पण आताही मी तुम्हाला प्रश्न विचारते. मागच्या जन्मात मी तुम्हाला प्रश्न विचारले होते परीक्षा वृत्तीनं पण आता मात्र त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारते जिज्ञासा वृत्तीनं. माझी जिज्ञासा आहे राम कशासाठी आहे, रामाचा जन्म कशासाठी आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर मी जाणण्यासाठी उत्सुक आहे. त्यावेळेला भगवान शिवजीला अतिशय आनंद झाला. त्यावेळेला भगवान शिवजी काय म्हणतात, गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, धन्य धन्य गिरिराज कुमारी था
भगवान शिवजी म्हणतात, धन्य धन्य गिरिराज कुमारी, तुम समान नहीं कोई उपकारी, पूछे हो रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. सांगितलं धन्य आहेस तू पार्वती, धन्य धन्य गिरिराज कुमारी. गिरिराज म्हणजे पर्वताची कन्या पार्वती, तू धन्य आहेस. त्यावेळेला शब्द वापरला गिरिराज कुमारी, तुझ्या समान या जगामध्ये कुणीच उपकारी नाही आहे, परोपकारी नाही आहे. कारण तू एवढे उपकार या जगतावर तुझ्यामुळे होत आहे. या जगताला श्रीराम कथा, राम प्रभूची सर्व कथा सविस्तर भक्तिरूपी असणारी ही कथा या जगताला तुझ्यामुळे त्या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला प्रथमतः सांगितलं भगवान शिवजीनं, बाई राम होण्याची काही कारण आहेत. त्यावेळेला भगवंत सांगू लागले, राम होण्याची अनेक कारण आहेत. तेव्हा ती कारण सांगतात. सांगितलं पार्वती, जब जब भई धर्म की हानी, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते त्या वेळेला माझा भगवंत कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, तर कधी अनेक अवतारांना त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा प्रगट होतो. त्यावेळेला पार्वती माता म्हणतात, हे बघा, म्हणले स्वामी, मी तुम्हाला बाकीचं विचारलेलं नाही आहे, मला फक्त एकच सांगा की राम कशासाठी आहे. बाकीची बनवन मला नको आहे, मला फक्त राम कशासाठी आहे, मला त्याचं उत्तर द्या. मग त्यावेळेला सांगितलं, राम होण्याची 5 कारण आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण सांगतायत, ज्या ज्या वेळेला पार्वती धर्माची हानी होते, धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते पार्वती, त्या त्या वेळेला माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पडीसी भक्त जना, आपुल्या पडीसी भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पडीसी भक्त जना, आपुल्या पडीसी भक्त जना. हो धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पडीसी भक्त जना, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पडीसी भक्त जना. धर्म रक्षावया अंबरुषीसाठी जन्म सोडले, अंबरुषीसाठी जन्म सोडले, अंबरुषीसाठी जन्म सोडले, अंबरुषीसाठी जन्म सोडले. रक्षावया अवतार घेसी, अंबऋषी कारणे सोशी गर्भवास, असं असणारा तो भगवान परमात्मा. पार्वती, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते तेव्हा माझा भगवान परमात्मा नरसिंह होतो, कधी वरा होतो. पार्वती मातेने सांगितलं, बाकीच्या पल्हाळ्या लावू नका, मला एकच सांगा की राम कशासाठी आहे. तर राम होण्याची 5 कारण त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं कारण त्या ठिकाणी सांगू लागले भगवान परमात्मा.
सांगितलं नारदजींनी दिलेला श्राप आहे. त्यावेळेला पार्वती माता म्हणतात, दुसरं कारण सांगितलं तिसरं कारण नारदजींनी दिलेला श्राप. दुसरं कारण सांगितलं जालंधर दैत्य वृंदेचं पातिव्रत्य भंग. आणि त्या अगोदर जे कारण आलं ते सांगितलं जय विजय. तर पहिलं कारण सांगितलं की जय विजय हे प्रभूचे द्वारपाल होते. सनत कुमारांनी दिलेला श्राप. सनत कुमार ज्या वेळेला प्रभूच्या दर्शनासाठी निघाले त्यावेळेला जय विजय हे दोन्ही द्वारपाल रक्षणासाठी होते. प्रभू शयन अर्थात प्रभू झोपलेले होते. प्रभूचा आराम सुरू होता, शयन कक्षामध्ये आहे. त्यावेळेला सनत कुमार दर्शनाला जाऊ लागलं तेव्हा जय विजयांनी अडवलं. जय विजयांनी अडवलं तेव्हा सनत कुमार म्हणतात, सनंदन सनत कुमार सनकाधिकांनी सांगितलं आम्ही दर्शनाला जातोय प्रभूच्या, आम्हाला जाऊ द्या. सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही, प्रभू शयन अवस्थेमध्ये आहे, तुम्हाला जाता येणार नाही. अरे आम्हाला जाऊ द्या. त्यावेळेला त्यांनी अडवलं, नाही जाऊ देणार. म्हटले अरे जाऊ दे, आम्ही प्रभूच्या दर्शनासाठी निघालो. शेवटी जाऊ देत नाही, अडवलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी सनत कुमारांनी जय विजयाला श्राप दिला. अरे एका भक्ताला, भगवंताच्या त्या भक्ताला, त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जाताना तुम्ही अडवता, तुम्हाला आमचा श्राप आहे. अरे तुम्ही हे राक्षसी कृत्य करत आहात ना, तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्माला जा. आणि असा शाप दिला. त्यावेळेला प्रभूला जाग आली. प्रभू बाहेर येऊन पाहतात. प्रभूनं सांगितलं सनत कुमारांनो, अरे जय विजय हे त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडत होते आणि तुम्ही हे काय केलं. अरे ते इमानदारीने या ठिकाणी रक्षण करत होते द्वाराचं आणि तुम्ही असा शाप या ठिकाणी दिला. बाबांनो, अरे ते राक्षस होतील पण त्रास साधू संतांना देतील. साधू संतांना त्रास माणसं नाही देत, राक्षस देतात. तुम्ही म्हणता ताई मग तेव्हा राक्षस होती, आता कुठं राक्षस आहे. पूर्वी राक्षसांमध्ये सुद्धा माणुसकी होती, आता माणसात माणुसकी राहिली नाही. आता माणसात राक्षसकी निर्माण झाली. का तर खान पान आहार विहार सत्संग राहिला नाही जीवनामध्ये. वाईट विचारांची संगती, नीतिमत्ता भ्रष्ट होऊ लागल्या. अन्न चांगलं नाही आहे. 136 प्रकारचे ड्रायफ्रुट्स विश्वविधात्यांनी या विश्वामध्ये आम्हाला निर्माण करून दिले, तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, जिभेची वासना तृप्त करण्यासाठी, लालसा पूर्ण करण्यासाठी एखाद्या निर्मम प्राण्याची हत्या करावी आणि ते मांस आम्ही भक्षण करावं. अरे काय तो जीव तडफडतो. जर खावंच वाटलं तर एखाद्या दिवशी आपल्या हाताची बोटं तोडून खा, म्हणजे कळेल किती वेदना होतात म्हणून. किती दिलाय आम्हाला खाण्यासाठी. मी नेहमी, तुम्ही कायम इथं कीर्तन ऐकत असता, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते की माणसाचं खाद्य माणसं खातात आणि कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात. तुमच्या लक्षात आलं ना. माणसाचं खाद्य माणसंच खातात आणि कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात. आणि म्हणून अन्न चांगलं ग्रहण करावं, पाणी चांगलं प्यावं. आता इलेक्शन पिरियड सुरू आहे, अनेक प्रकारचं पाणी दिलं जातं प्यायला. त्याला काय माणूस म्हणावं का कोणतंही पाणी. माणसाला जर पाणी, जो खरा खानदानी माणूस आहे त्याला जर पाणी दिलं ना ते पाणीच पितं. पण त्याच्यामध्ये बाटलीतलं अल्कोहोल जर ओतून दिलं तर ते म्हणतं नाही हो, त्याचा आपला संबंध नाही, आम्ही माळकरी माणसं आहोत, आम्ही माणूस आहोत, आम्ही जनावर नाही, प्राणी नाही. पण ती कुत्र्या पुढे टाका बरं. कुत्र्याला तुम्ही नारळ पाणी द्या, दूध द्या, नाही तर अल्कोहोल टाका. तुमच्या लक्षात आलं का. बाटलीतलं ते टाकलं तरी कुत्र सरास पिऊन घेत. कसं आता महाराष्ट्रामध्ये, आता काय म्हणावं महाराज, माणसं पाणी पितात आणि कुत्रे काही पितात. वृत्ती कुत्र्यासारखी बनते. चांगलं अन्न ग्रहण करावं, पाणी चांगलं प्यावं, आहार विहार चांगला असावा. पाण्याने वाणी तयार होते, अन्नाने मन तयार होतं. चांगलं अन्न खाल, सात्विक अन्न खाल. सात्विक बघा, म्हणून महिला मंडळ
घरामध्ये स्वयंपाक बनवत असताना, भाकरी बनवत असताना, स्वयंपाक करत असताना राम नामाचं चिंतन तुमच्या मुखामध्ये असावं. काय म्हणतील आम्ही दत्त संप्रदायाची सेवा करतो, तर तेव्हा सुद्धा तुमच्या मुखामध्ये देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता, देवा दत्ता हो देवा दत्ता.